आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। कौन बनेगा करोडपती मध्ये अकोल्याच्या शिल्पाने घेतली उत्तुंग भरारी, अकोल्याच्या नावलौकिकात घातली भर। शहरात सुरू आहे सर्रास अवैध धंदे, पोलिसांची मात्र याकडे डोळेझाक। महापालिकेच्या बांधकाम विभागात सांभाळत आहेत कंत्राटदार काम, अभियंत्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह। 125 डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास प्रतिबंध असताना शहरात संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई नाही। वारी हनुमानाच्या प्रसिद्ध मामाभाच्या डोहात एका तरुणाचा बुडून मृत्यू, प्रशासनाकडून उपाययोजना करणे आवश्यक। आता सविस्तर बातम्या। तुमच्या आकांक्षापुढे गगन अर्थात आकाश देखील ठेंगणे होईल, असेच काही अकोल्याच्या शिल्पा प्रशांत मेश्राम यांनी केले। कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसून त्यांनी अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे दिली। कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीच्या शो मध्ये सहभाग नोंदविला। आज 9 वाजता याची प्रसारण देखील होणार असून आणि मोठी रक्कम शिल्पाने जिंकली आहे। मेरे पति सर ऑटो ड्राइवर है सर, 8-10 ऐसा कुछ कमा लेते हैं। 7 से 8 हजार रुपए महीने। जिस घर में रहते हैं वो प्लास्टर भी नहीं है। बच्चे पूछते हैं मम्मा हमारा घर क्यों ऐसा है। आपका स्वभाव हमको बहुत अच्छा लगा, इसलिए ईश्वर आप पर कृपा करे, ढेर सारी धनराशि ले जाए। 13वां प्रश्न 25 लाख रुपए स्किन के ऊपर ये बी लग रहा है सर। बीकॉम केल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना शासकीय नोकरीची इच्छा मनात बाळगत शिल्पा यांनी कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीच्या शो मध्ये सहभाग नोंदविला। गेल्या 5 वर्षाचा त्यांचा हा संघर्ष आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्याचबरोबर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य कायम स्मरणात ठेवले आणि लढा देत राहिली। स्पर्धा परीक्षा देताना नोकरी लागली नाही म्हणून मी कधी खचली नाही। अकोल्यात मोठा उद्योग नसल्याने नवऱ्याची ऑटोच्या रोजच्या कमाईतून जितके पैसे मिळतील त्यावर उदरनिर्वाह सुरू होता। स्पर्धा परीक्षांची तयारी आणि कौन बनेगा करोडपतीची ओढ यातून 2018 पासून प्रयत्न केले आणि यंदा ते यशस्वी झाले। शिल्पा मेश्राम, अकोला, महाराष्ट्र। तर माझा केबीसी मध्ये प्रवास खूप सुंदर होता। मी खूप वर्षापासून प्रयत्न करते आहे, अभ्यास करते आहे। तर सरकारी नोकरीसाठी खूप प्रयत्न केला पण काही जमलं नाही। तर आता 2 मुली असल्यामुळे त्यांना पण सांभाळावं लागतं, त्यांना पण वेळ द्यावा लागतं। तर असं लक्षात आलं की सरकारी नोकरीसाठी तर आपलं काही होत नाही आहे, पण अभ्यासाची रुची काही सुटत नाही आहे। तर केबीसी बघताना असं वाटलं की आपण त्यामध्ये ट्राय करायला काय हरकत आहे। प्रयत्न केले तर बघू यश मिळतं का नाही। तसंही तर आपलं काही वाया जाणार नव्हतं, मोबाईल आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये बॅलन्स पण असतं, सगळंच असतं। तर मग अशा प्रकारे मी ठरवलं, त्याची माहिती काढली योग्य प्रकारे की कसं करावं लागतं, काय करावं लागतं, काय विचारतात, कसं जायचं। तर मी असं 2018 पासून त्याच्या मागं लागले की कसं करता येईल, काय करता येईल। तर मी सगळी माहिती घेतली आणि मी प्रयत्न केला आणि आज मी यशस्वीरित्या तिथपर्यंत जाऊन आली। तर माझा अनुभव खूप सुंदर होता। कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन यांची सहज सोपी वागणूक, स्पर्धकांचा कायम आदर आणि त्यांना कॅमेरासमोर सांभाळून घेण्याचे त्यांचे कसब खूप काही जीवनात शिकविते, असे शिल्पा मेश्राम यांनी सांगितले। किती लाईफलाईन त्यांनी घेतल्या हे तर दर्शकांना सोनी टीव्हीवर आज पाहावे लागेल। रात्री 9 वाजता हा शो प्रसारित होणार असून किती रक्कम जिंकल्या याचाही खुलासा होणार आहे। पण शिल्पा यांनी जिंकलेली रक्कम हे अकोलेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अशीच आहे। त्यामुळे आज कारंजा येथील माहेर असलेल्या शिल्पा मेश्राम यांची केबीसीचा प्रवास पाहण्यासारखा ठरणार आहे। शिक्षणातूनच शिल्पा घडल्या असून जिंकलेली सर्व रक्कम त्या आराध्या आणि आकृती या 2 मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे।
आपल्याला ओळखलं तर ती वेगळीच जाणीव असते, वेगळीच एक नजर असते. तर खूप खूप सुंदर वाटेल मला. आणि मला वाटलंही नाही की मी तर म्हटलं मी फक्त शिल्पा मेश्राम बनून जाते आहे आणि माझ्या मागे अकोला खुश होईल आणि माझे शेजारी, माझा गाव आणि आपला जिल्हा, हे तर मी विचारच नव्हता केला. पण आता सगळं ऐकून खूप सुंदर वाटत आहे, खूप छान वाटत आहे. माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या मुलींसाठीच इतका प्रयत्न केला आहे, तर मी ती सगळी धनराशी माझ्या मुलींच्या पुढच्या आयुष्यासाठी मी लावेल. त्यांना समोर नेईल. तीच पैसे मी त्यांना तेच माझ्या 2 मुली आहेत आणि तीच माझी संपत्ती आहे आणि मी त्यांचं करिअर घडवण्यासाठी माझ्या जिंकलेल्या धनराशीचा उपयोग करेल. स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना त्यात यश मिळाले नाही, पण मी ध्यास सोडला नाही. मी सतत वाचन केले, अभ्यास केला, मुख्य म्हणजे मोबाईलचा योग्य तो वापर केला. मी त्यावरच माझे जनरल नॉलेज अपडेट केले. त्यामुळेच मी केबीसीत यशस्वी झाले. या यशाने माझे ध्येय सोपे केले, पण पूर्ण केले नाही. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत सरकारी नोकरीसाठी मी प्रयत्न करत राहणार, असा दृढ विश्वास शिल्पा मेश्राम यांनी व्यक्त केला. आणि त्यांना पाहून पण मन भरून आलं होतं. आणि बोलताना पण असं वाटायचं की इतका मोठी व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहेत. तर त्याचाही आनंद तिथे म्हणजे प्रश्न खेळण्यासोबत वरती प्रश्नांसोबत जाण्याबरोबर सरांसोबत तो एक तास 1.5 तास असा म्हणजे खूप छान वाटला सरांसोबत. नाही, कधीच वाटलं नाही. पण स्वप्न बघायला काय आहे, ते म्हणतात ना, प्रयत्नाती परमेश्वर. तर माझं असं ठरलेलं की मी प्रयत्न करून बघते. माझे 3-4 वर्ष तर निघून गेले वाट बघण्यात. मी आणखी प्रयत्न करत राहिली असते जोपर्यंत मला वाटत नाही की माझं सिलेक्शन होत नाही. तर खूप सुंदर वाटलं. अपेक्षा नव्हती, पण जादूची काडी फिरल्यासारखा माझ्यासाठी तो दिवस होता. घराची परिस्थिती तर आहे हालाखीचीच. आणि स्पर्धा परीक्षेचं म्हटलं तर मग मी सगळं घरीच करते. तर तिच्यातूनच आता अनुभव घेऊन थोडा काहीतरी वेगळा मार्ग काढावा असं ठरवलं. कारण परिस्थितीत तर आपल्याला हातभार लावायचाच आहे. तर छान होता प्रवास. थोडाफार करते आहे आता सध्या. मधून आलं तर थोडासा ब्रेक आहे, कारण आता थोडीशी खुशी मननं सुरू आहे. सर, याच्यासाठी तर मी म्हणेल की मी सगळ्यात मोठं स्वप्न बघितलं होतं, ते मी माझ्या घरच्यांना सांगितलं. माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट दिला. माझ्या मुलींनीसुद्धा इतक्या छोट्या असून मला सपोर्ट दिला. तर हे सगळं श्रेय माझ्या परिवाराला आहे. आकाश तर ठेंगणं नाही, पण इतकं म्हणजे वेगळं वाटत आहे की असं वाटत होतं आतापर्यंत मी याच जगात होते, याच घरी होते, पण आता काहीतरी खूप वेगळं होत आहे. तर खूप सुंदर वाटत आहे. अकोला शहरात अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. तसेच प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या विक्रीतही वाढ होत आहे. यासोबतच वर्ली मटका आदी अवैध धंदे शहरात खुलेआम सुरू आहेत. मोहता मिल स्मशानभूमीजवळ मोरणा नदीच्या पात्रात टेबल वर्ली आणि ताजी वर्ली येथे बिनदिक्कतपणे खेळली जात असून पोलीस याकडे डोळेझाक करत आहेत. दिवाळीनंतर मुंबई, कल्याण मिलन आदी सर्व प्रमुख वर्ली सध्या बंद आहेत. येत्या सोमवारपासून या सर्व वर्ली पूर्वीप्रमाणे सुरू होतील अशी माहिती मिळत आहे. मात्र वर्ली बंद असूनही ताजी वर्ली आणि टेबल वर्लीची सर्रास सुरू आहे. अपने पे भरोसा है तो दाव लगा ले, जुन्या काळातील एका सदाबहार चित्रपटातील हे गाणे शहरातील वर्लीसाठी अगदी समर्पक बसते. लोक रुपये कमावण्याच्या लालसेपोटी कष्टाचे पैसे गमावत आहेत. 10 रुपयांचे 100 रुपये या लालसेपोटी वर्ली खेळली जाते. स्थानिक पोलिसांनी याची माहिती असूनही वर्लीला खाकी वर्दीचा वरदहस्त लाभला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या काठावर हा धंदा जोरात सुरू आहे. सकाळपासून उशिरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नदीपात्रात खुलेआम हा धंदा सुरू आहे. येथून जाणाऱ्या नागरिकांना हा व्यवसाय दिसत नाही. मात्र सर्व वर्ली प्रेमींना या वर्लीची संपूर्ण माहिती आहे. शहरातील अवैध धंदे पूर्णतः बंद झाल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकारी करत असले तरी पोलिसांचा हा दावा किती पोकळ आहे हे वर्ली अड्डा पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागावर कंत्राटदारांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या अभियंत्याऐवजी कंत्राटदारच एमबीचा कारभार सांभाळत असून महापालिकेचं बांधकाम विभाग हा ठेकेदार चालवत आहे की अभियंता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला महापालिकेच्या बांधकाम विभागात सर्व फाईल या ठेकेदारच फिरवत असून महापालिकेच्या बांधकाम विभागावर कोणाचे नियंत्रण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेतील विविध विकास कामे आणि विशिष्ट ठेकेदारांची सुरू असलेली मक्तेदारी पाहता फाईल फिरवण्याचा उद्योग देखील ठेकेदारच करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा गंभीर प्रकार असून महापालिकेचे अभियंता करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो. MB रेकॉर्ड देखील ठेकेदारच करून घेतो. अभियंता केवळ सही करण्यासाठी पेन चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनेक MB रेकॉर्डवरील सही आणि इतर मजकूर यांचा पेनाची शाई देखील मॅच होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महापालिकेचे बांधकाम विभाग ठेकेदार चालवितात की महापालिकेचे सरकारी अभियंता असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचे विविध बांधकाम विभागातील कामाची गुणवत्ता पाहिल्यावर यातील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामे आणि त्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरात विविध ठिकाणी रस्ते, डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण, नाल्याची निर्मिती आणि इतर बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या काळात 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास बंदी असतानाही शहरात मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले. रात्री 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होत असते. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणातही वाढ होत असल्याने दिवाळीच्या काळात 125 डेसिबलच्या वर आवाज असणारे फटाके फोडण्यास निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके फोडण्यास बंदी असणार आहे. फटाका स्टॉल, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक रस्ता, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांजवळ फटाके फोडण्यासही निर्बंध घातले जातात. पण अकोल्यात ना प्रशासनाने हे जाहीर केले ना त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत होती. अकोल्यातील नागरिकांवर होणारा अप्रत्यक्ष अन्याय कुणाच्या निष्क्रियतेमुळे होत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासन व शासकीय यंत्रणा कशासाठी शासनाने नियुक्त केली आणि तिचा समाजाला काय उपयोग होत आहे असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. साखळी फटाक्यांसाठी आवाजाच्या डेसिबलपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. फटाका विक्रेत्यांना फुटफुटी, मिल्टीमक्स, चिलपाल, चिडजी, चिडजिया, बटरफ्लायमध्ये पिवळा फॉस्फरस असलेले फटाके विक्रीला बंद होती. पण ते सर्रास विकल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या समोर थेट खुल्यावर लहान मुलांनी फटाके विकले. त्यांच्याद्वारे फटाके विक्री होऊ नये असे नियम सांगतो, पण तो पाळतो कोण? आणि यंत्रणा मात्र दिवाळी खरेदीत गुंतलेली होती. शांततेच्या ठिकाणी 100 मीटर दूर फटाके फोडावे असा नियम आहे. अकोल्यात जर असा नियम लावला तर शहराच्या बाहेर जात फटाके फोडावे लागतील. अकोल्यातील शांतता क्षेत्रातच सर्वाधिक फटाके फोडले गेले. वायू व ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारे प्रदूषण विभागाचं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष असून याची उच्च न्यायालयाने दखल घेण्याची गरज सामान्य नागरिक व्यक्त करत आहे. वारी हनुमानाच्या सुप्रसिद्ध मामाभाच्या डोहात पुन्हा एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वारीच्या मामाभाच्या डोहात आजवर शेकडो जणांना जीव गमवावा लागला. असे असतानाही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या वारी हनुमान मंदिराजवळील मामाभाचे डोहात सस्ती वाडेगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वारीचे माजी सरपंच शिवाजी पतिंगे व सामाजिक कार्यकर्ते राजेश अट्राले यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार सोनाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू केला. घटनास्थळी सापडलेल्या पॅन कार्डवरून आदित्य जयंत मेहरे वय 20 असे बुडालेल्या तरुणाचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत वारीच्या मामाभाचे डोहात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला असला तरी प्रशासनाद्वारे ठोस पावले उचलण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या.
आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. दिवाळी पूजनाला सोयाबीनला 6,605 रुपयांचा दर मिळाल्याने सोयाबीनच्या भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडतीय व व्यापारी मंडळातर्फे शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त आयोजित शेतमाल खरेदीचा शुभारंभात गुरुवारी जाहीर लिलावात सोयाबीनला 6,605 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाचा समतोल न राहिल्याने शेतकरी सतत ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहे. कमी पावसामुळे शेती उत्पन्नात घट झाली आहे. यावर्षी कमी पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनचे उत्पादन कमी होऊ नये, बाजारात योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. परंतु दिवाळीमध्ये व्यापारी मंडळातर्फे सोयाबीनला योग्य भाव दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी बाजार समिती प्रशासन प्रयत्न करीत आहेत. अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण पेरण्यांपैकी 11% पेरण्या झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. परंतु पेरणी कधी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यात खरीप हंगाममधील पीक काढणी झाल्यावर शेतकरी वर्ग हा रब्बीच्या तयारीत लागला आहे. मात्र जिल्ह्यात परतीच्या पावसाने आपली पाठ फिरवल्याने जमिनीमधील ओल अत्यंत कमी असल्याने रब्बीच्या पेरण्या संथ गतीने होत असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11% रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत 1,42,530 हेक्टर शेतीचे रब्बी पिकाच्या पेरणीसाठी नियोजन करण्यात आले असून याकरिता 45,770 मेट्रिक टन खताचे आवंटन प्राप्त झाले असून यापैकी 4,623 मेट्रिक टन खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. खरीप हंगाममधील तसेच शासनाकडून प्राप्त खत साठ्यापैकी सध्या 24,268 मेट्रिक टन खत कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. याचबरोबर रब्बीच्या पेरणीकरिता गहू, हरभरा तसेच ज्वारी या बियाणाची 55,876 क्विंटलची मागणी शासनाकडे करण्यात आली असून यापैकी 34,522 क्विंटल बियाणाचा साठा उपलब्ध असून बाजारपेठमध्ये शेतकऱ्यांकडून बियाणांची किरकोळ स्वरूपात विक्री होत आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी जवंजाळ यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी जवळपास 1,45,000 हेक्टर आपलं क्षेत्राचं नियोजन केलेलं होतं. त्यासोबत आपण खताची मागणी 71,000 मेट्रिक टनाची केली होती आणि आपल्याला जिल्ह्याकरता यावर्षी कृषी आयुक्तालयाकडून 45,000 मेट्रिक टन खताचं आपल्याला आवंटन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला मागील खरीपाची जी काही आपली शिल्लक खताचा साठा होता तो आणि या महिन्यामध्ये प्राप्त खत हे सर्व मिळून आपल्याकडे जवळपास 25,000 मेट्रिक टन एवढा खत साठा प्राप्त झालेला आहे आणि त्यामधून 4,000 मेट्रिक टन आतापर्यंत विक्री झालेली असून आपल्याकडे अद्यापही जवळपास 20,000 ते 21,000 मेट्रिक टन खत साठा हा शिल्लक आहे. सोबतच आपण बियाण्याची जी मागणी केलेली आहे त्या बियाण्याच्या मागणीमधून आपल्याला जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पुरवठा झालेला आहे आणि सद्यस्थितीत आपल्याकडे परतीचा पाऊस कमी आल्यामुळे जमिनीत ओल कमी असल्या कारणामुळे पेरणीचा आपल्याकडे प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 11 ते 12% सध्या पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागणीकरिता मागील 3 दिवसांपासून सुरू असलेले मूर्तिजापूर येथील शिवसेनेचे उपोषण महावितरण अभियंत्याद्वारे आश्वासन दिल्यानंतर सोडण्यात आले. परंतु 4 दिवसात या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक अप्पू गजाननराव तिडके व इतर उपोषणकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा संदर्भात तसेच रोहित कर्मचाऱ्यांची हलगर्जी या संदर्भात 14 नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपोषण सुरू केले होते.
3 दिवस सतत वीज वितरण कंपनीचे अन्यायाविरुद्ध लढा दिला. तिसऱ्या दिवशी अकोला कार्यकारी अभियंता व मूर्तिजापूर अभियंता मनोज खांडरे यांनी दिलेले आश्वासन पत्रामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. मना, दुर्गवाडा, कोरसळा या ठिकाणी शेतकऱ्यांना 24 तास पुरवठा केला जाईल. तसेच इतर गावात 8 तास, जर दाब कमी झाला तर 12 तास होईल असे आश्वासन पत्र वीज वितरण कंपनीकडून देण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची रोहित्र दुरुस्ती 24 तासाच्या आत तात्काळ करण्यात येईल. तसेच विद्युत प्रवाह पूर्ण स्वरूपात प्रवाहित करण्यात येतील. जळालेल्या रोहित्र बसवण्याकरिता वीज बिल भरण्याची सक्ती न करिता शक्य तेवढे लवकर रोहित्र बदलून वीज पुरवठा सुरू करण्यात येईल असे अनेक मागण्या वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्या आहे. जर यापुढे 4 दिवसाच्या आत वीज वितरण कंपनीने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मूर्तिजापूर प्रतिनिधी अनवर खान. 14 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या आपुलकीसाठी 3 दिवसीय करिता आमरण उपोषण पुकारण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी वीज वितरण कंपनीच्या मध्यस्थीने हा उपोषणाची सांगता करण्यात आली. अनेक मागण्या त्यांनी वीज वितरण कंपनी यांनी मंजूर केलेल्या आहे. उपोषणकर्ता शिवसेनेचे तालुका प्रमुख अप्पू तिडके, त्यांचे सहकारी मित्र त्यांच्यासोबत आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून, जर वीज वितरण कंपनीने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही किंवा काही डाव केला तर आपली यावर नंतर भूमिका काय राहील. विद्युत वितरण महाकंपनी मार्फत आज उपोषणात त्यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलो होतो. त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात नमूद पत्रात दिले की 24 तास मिक्स फिल्टर लाईन उपलब्ध करून देऊ दाब कमी झाल्यास. त्यानंतर जे रोहित्र होते, जळालेले रोहित्र कोणत्याही प्रकारचे बिल न भरता किंवा अथवा पैसे भरायची सक्ती न करता 24 तासाच्या अंदर ते तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी स्वरूपात दिले. तिसरा मुद्दा होता आमचा की ज्या शेतकऱ्याने कोटेशन एजी पंपाच्या वीज जोडणीकरता कोटेशनची आणि लाईनची मागणी केली असता त्यांना आम्ही तात्काळ एक कोटेशन मंजूर झाल्यानंतर पैसे भरून वीज उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचे आम्हाला लेखी आश्वासन दिले. आम्ही 4 दिवसाचा वेळ देतो आहे. त्या 4 दिवसाच्या वेळेमध्ये त्यांनी सांगितलं की बा कोणताही फॉल्ट झाल्यास 24 तासाच्या नाही तात्काळ रात्रीचा असो किंवा दिवसाचा असो लाईनमन तिथं उपलब्ध राहील. फॉल्ट झाल्यानंतर ताबडतोब तो फॉल्ट काढण्यात येईल. त्या स्वरूपाचे असे आश्वासनं दिले. त्या कारणाने आम्ही MSEBला 4 दिवसाचा वेळ देत आहे. 4 दिवसाच्या अंदर हे शिस्तबद्ध कार्यक्रम शेतकऱ्याला उपलब्ध झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने प्रत्येक MSEBच्या सब स्टेशनला कुलप लावायचा कार्यक्रम चालू. नाथ समाजाकरिता गोरखनाथ आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता नाथ समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आदरणीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील नाथ समाजाच्या विकासाकरिता स्वतंत्र मंडळ स्थापनेकरिता वैदर्भीय नाथ समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. लिंगायत, गुरव, रामोशी व वडार या 4 समाजाच्या सर्वकष उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच विविध आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. परंतु या समाजापेक्षा मोठा व जास्त लोकसंख्या असलेला मागासलेला असा नाथजोगी समाज हा विकास महामंडळात घेण्यात न आल्यामुळे नाथजोगी समाजावर राज्य सरकारतर्फे अन्याय केला गेल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. येणाऱ्या 2 महिन्यात राज्य सरकारने नाथजोगी समाजाबाबत सकारात्मक विचार न केल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची चेतावणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला दिली. महाराष्ट्र राज्याने गेल्या काही दिवसाआधी वडार, रामोशी, गुरव आणि लिंगायत समाजाला महामंडळ दिली. परंतु त्यातही अतिशय मागास परिस्थितीत जीवन जगत असलेला नाथ समाजाचा शासनाला विसर पडलेला आहे. त्यामुळे नाथ समाजाला गुरु गोरखनाथ आर्थिक विकास महामंडळ भेटावं ही आमची मागणी आहे. आणि ही मागणी जर येत्या 2 महिन्यात पूर्ण केली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केल्याशिवाय शांत बसणार नाही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज,
कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. कौन बनेगा करोडपतीमध्ये अकोल्याच्या शिल्पाने घेतली उत्तुंग भरारी, अकोल्याच्या नावलौकिकात घातली भर. शहरात सुरू आहे सर्रास अवैध धंदे, पोलिसांची मात्र याकडे डोळेझाक. महापालिकेच्या बांधकाम विभागात सांभाळत आहेत कंत्राटदार काम, अभियंत्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. 125 डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास प्रतिबंध असताना शहरात संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई नाही. वारी हनुमानाच्या प्रसिद्ध मामाभाच्या डोहात एका तरुणाचा बुडून मृत्यू, प्रशासनाकडून उपाययोजना करणे आवश्यक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.